Okay, so in a previous lecture, we are seeing the some of the definitions related to the management. ठीक आहे, एखाद्या construction project किंवा एखाद्या साईटचं मॅनेजमेंट जर करायचं असेल तर व्हॉट इज द प्रोसिजर अँड व्हॉट आर द टेक्निकल टर्म्स दॅट वी यूज. ओके, तर त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन आलं, स्टाफिंग आलं, लाईक दॅट वे वी आर ओव्हर हिअर. ठीक आहे, बिफोर गोईंग फ्रॉम हिअर, इथून पुढचं बघायच्या आधी आय विल एक्सप्लेन यू हाऊ वन कंपनी यूज द ERP सिस्टीम. ओके, आय हॅव टोल्ड दॅट इन द फर्स्ट लेक्चर आय विल एक्सप्लेन यू वन्स. तर ERP सिस्टीम म्हणजे SAP सिस्टीम पण असू शकते. हाऊ एनी कंपनी यूज दॅट. ठीक आहे, एखाद्या कंपनीमध्ये ती कशी युज केली जाते दॅट वी विल डिस्कस ओव्हर हिअर. ठीक आहे, तर कंपनी असते आणि कंपनीचा मालक आहे. सपोज समवन इज ओनर ऑफ दॅट कंपनी आणि हाऊ ही विल गॉट टू नो दॅट आय एम इन अ प्रॉफिट और आय एम ऑन अ लॉस साइड. ठीक आहे, मी प्रॉफिट मध्ये चाललोय का लॉस मध्ये चाललोय ते कंपनीच्या मालकाला कसं कळेल. मालक बसलाय मुंबईत आणि त्याच्या पूर्ण महाराष्ट्रात जर कंपन्या साईट चालू असतील तर एका सिंगल क्लिक वर त्याला कळलं पाहिजे की मी कुठल्या कुठल्या साईटवर किती किती रुपये इन्व्हेस्ट केलेत आणि मला कुठल्या साईट कोणत्या स्टेज मध्ये आहेत आणि कुठल्या साईट प्रॉफिट मध्ये आहेत आणि कुठल्या साईट लॉस मध्ये आहेत. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी एका सिंगल क्लिक वर त्याला कळण्यासाठी वी यूज सम सिस्टीम. ठीक आहे, ही मॅनेजमेंटचीच एक सिस्टीम आहे, दॅट इज ERP सिस्टीम. ओके, SAP is one of the software, leading software which is generally used by the construction industries to track out his company. ठीक आहे, तर when I was in a Kalpataru, in that company also we are using the SAP system. ठीक आहे, तर त्या SAP सिस्टीम मध्ये कसं होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट कोड असणार. ठीक आहे, समजा त्यांच्या 50 साईट चालू आहेत तर प्रत्येक 50 साईटला काहीतरी प्रोजेक्ट कोड आहे, 1 2 3 4 5 6 लाईक दॅट. ठीक आहे, सपोज तुम्ही 6 नंबरच्या साईटवर किंवा 7 नंबरच्या साईटवर व्हॉट एव्हर द साईट ऑन दॅट साईट यू आर वर्किंग, तर तुम्हाला एक तिथल्या प्रोजेक्ट मॅनेजरला एक कोड मिळणार, युजर आयडी पासवर्ड, त्याच्या थ्रू तो एंटर करू शकतो. ठीक आहे, मग समजा त्यांनी 7 नंबरच्या प्रोजेक्ट कोड मध्ये आहे. इन दॅट कोड अगेन इफ सपोज देअर आर 3 बिल्डिंग. ठीक आहे, 7A 7B 7C असं त्याला कोडिंग असणार. ठीक आहे, आफ्टर दॅट इन दॅट अगेन व्हेरियस डिपार्टमेंट. आता हे जर काम आपल्याला काम करायचंय, आपल्याला साईटवर एखादं काम करायचं तर आपण काय म्हणतो की स्टाफिंग केलेलं असतं किंवा प्रॉपरली ऑर्गनाइज असतं. मग कंपनी चालवायसाठी तुम्हाला कुठले कुठले डिपार्टमेंट लागणार. यू विल रिक्वायर first of all design department to design your plan. Okay, or if sometimes if you have to revise your plan, at that time also you require your design department. ठीक आहे, so design department or architecture department is there. ठीक आहे, for designing and checking whether the work is going according to the design. ठीक आहे, after that purchase department is there. जर तुम्हाला मटेरियल घ्यायचंय साईटवर तर इंजिनियर जाऊन दुकानातनं ट्रॅक्टर मध्ये माल टाकून आणत नाही. देर इज अ स्ट्रक्चर्ड. Good afternoon. Good afternoon. Good afternoon. Good afternoon. Good afternoon. Please sit down. As you all are aware, our lab advertisement comes somewhere in April.
ओके. तर फॉर दॅट कंपनी नीड टू हॅव हिट्स एस्टॅब्लिशमेंट. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा कंपनी नीड इट्स डिझाईन डिपार्टमेंट आहे ते त्या कोड मध्ये प्रॉपर त्यांना एक कोड असतो, त्या कोड मध्ये ते डिझाईन वगैरे जे काय आहे ते अपलोड करतात. ठीक आहे. एसएपी सिस्टीम मध्ये सगळं चाललंय. ठीक आहे. अगेन द कंपनी इज हॅव्हिंग कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट. जर तुम्हाला काम करायचंय, कंपनीकडे काय असतं, पैसे असतात, मटेरियल ते विकत घेऊ शकतात, पण माणसं असायची चान्सेस, इंजिनियर्स असू शकतात, पण इट इज नॉट पॉसिबल फॉर अ कंपनी टू हँडल द लेबर्स हँडल करणं पॉसिबल नसतं. सो कंपनी काय करते, कंपनी विल हायर द कॉन्ट्रॅक्टर्स विच प्रोव्हाइड्स अस द लेबर. ठीक आहे. फॉर कम्प्लिटिंग द टास्क. ठीक आहे. सो कंपनी काय करते, तर कंपनी गिव्ह कॉन्ट्रॅक्ट टू द व्हेरियस कॉन्ट्रॅक्टर्स लाईक आरसीसी कॉन्ट्रॅक्टर, brickwork contractor, plastering contractor, plumbing, electrification, or tiling or पेंटिंग लाईक दॅट वे. ठीक आहे. तर कंपनी असे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टरला कॉल करते आणि काम देते. ठीक आहे. आता कॉन्ट्रॅक्टरला बोलवायचं म्हणल्यावर आपण डायरेक्टली कोणतरी ओळखीचं आहे त्याला बोलून काम देत नाही. वी डोंट डू लाईक दॅट वे. वी ओपन अ टेंडर. म्हणजे आपण काय करतो, तर एक कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट असतं पुन्हा, की त्या डिपार्टमेंटचं काय काम आहे, तर जर एखादं काम आलं, एखाद्या बिल्डिंग मधून काम आलं, तर त्यांना ते सिस्टीम मध्ये दिसतं की ह्या बिल्डिंगला आरसीसीचा कॉन्ट्रॅक्टर पाहिजे. ऍट दॅट टाइम त्या कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट कॉल फॉर द कॉन्ट्रॅक्टर, एक टेंडर ओपन करतं आणि आमच्या इथं एवढ्या लाख स्क्वेअर फूटचं काम आहे आणि एस्टिमेटेड क्वांटिटी एवढी आहे, अँड हु इज इंटरेस्टेड प्लीज सबमिट युअर बीड विदिन द 2 weeks. लाईक दॅट वे दे ओपन द टेंडर आणि त्याच्यातून काही ज्या चांगल्या कंपन्या आहेत ते टेंडर भरतात आणि जी कंपनी आपल्याला फायद्यात काम करून देते कमी पैशामध्ये, टेक्निकली ती साऊंड पण पाहिजे. एखादी कंपनी खूप कमी पैशात करते आणि त्याला एक्सपिरियन्स नसेल तर आपण देत नाही. ठीक आहे. म्हणजे एक स्टेटमेंट आपल्याला क्रिएट करायला लागतं की कुणाला काम द्यायचं. ठीक आहे. लाईक दॅट वे हे सगळं काम, म्हणजे कोणत्या कंपनीला कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचं हे कोण ठरवतं, तर कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट. सो डिझाईन डिपार्टमेंट इज देअर, देन कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट इज देअर. आणखी कुठलं डिपार्टमेंट आहे, तर बिलिंग डिपार्टमेंट इज देअर. जर कॉन्ट्रॅक्टर असेल तर बिलिंग डिपार्टमेंट पण पाहिजे. आपण एखादं बिल प्लेस केलं तर त्या कॉन्ट्रॅक्टर पर्यंत पैसे पोहोचणं, ठीक आहे, हे पण आपली जबाबदारी आहे. सो बिलिंग डिपार्टमेंट इज देअर. अकाउंट सेपरेट डिपार्टमेंट आहे. जसं कॉन्ट्रॅक्टरला बिल द्यायचंय तसं मटेरियल जे आपण प्रोक्युअर करणार आहे, विकत घेणार आहे मार्केटमधून, त्यांना पण आपल्याला पैसे द्यावे लागतात. सो बिलिंग डिपार्टमेंट इज सेपरेटली देअर इन दॅट एसएपी सिस्टीम. आफ्टर दॅट परचेस डिपार्टमेंट इज देअर. जसं कॉन्ट्रॅक्टर आपल्याला लागणार आहेत, लेबर जसे लागणार आहेत तसे आपल्याला मटेरियल पण प्रोक्युअर करावं लागेल. तर मार्केटमध्ये कुठल्या टाईपचं मटेरियल अवेलेबल आहे, कुठलं स्पेसिफाईड आहे, चांगलं आयएसओ सर्टिफाईड आहे, किंवा आपण जे स्पेसिफाय केलेलं आहे ते मटेरियल आपल्याला स्वस्तात कुठून रेडीली अवेलेबल होऊ शकतं, हे सगळं कोण बघणार, तर परचेस डिपार्टमेंट इज देअर. आणि परचेस डिपार्टमेंटला एक सेपरेट विंडो असते तिथे. तर परचेस डिपार्टमेंट कॅन डू द थिंग्स ओव्हर हिअर. आता हे कसं चालतं मी तुम्हाला नंतर सांगते. फर्स्ट ऑफ ऑल आय एम टेलिंग द डिपार्टमेंट्स विच आर देअर इन द अंडर द एनी ऑर्गनायझेशन. ठीक आहे. डिपार्टमेंट झालं. देन एस्टिमेशन डिपार्टमेंट इज देअर. जर तुम्ही डिझाईन बनवलं, स्टार्टिंग युअर वर्क शुड हॅव आयडिया अबाउट वुड बी द युअर प्रोजेक्ट. प्रोजेक्टची किती कॉस्ट आहे, 1,000 करोड, 4,000 करोड, काय आहे तुम्हाला पाहिजे. अकॉर्डिंग टू दॅट यू कॅन रेज द फंड अँड डू द वर्क. ठीक आहे. तर फॉर दॅट एस्टिमेशन डिपार्टमेंट एखादं सुरू करण्याच्या आधी जसे तुमचे डिझाईन प्लान तयार होतात त्याच्यानंतर एस्टिमेशन डिपार्टमेंट मेक द एस्टिमेशन ऑफ दॅट बिल्डिंग टोटली, अँड जेवढी क्वांटिटी आता बिल्डिंगला समजा 600 ब्रास लागणार आहे, 500 ब्रास वाळू लागणार आहे, 4,000 पोती लागणार आहे, लागणार आहे, लाईक मटेरियल लागणार आहे, त्या एसएपी सिस्टम मध्ये एंटर करून ठेवत असतं की ह्या बिल्डिंगला एवढं मटेरियल. आता हे कसं, तर his RCC work, completed his BBM work, and post packing is going on. मजल्यापर्यंत काम आले. आफ्टर 10 फ्लोर मटेरियल, म्हणजे सगळं मटेरियल संपून गेलं. तुम्ही मागितलेलं 12 मजलीचं, पण मटेरियल संपून गेलं. आता मागवायची पण कशी प्रोसिजर असते, तेव्हा काम चालू तेव्हा एज्युकेशन पण असतो. तो मटेरियल सिस्टीम मध्ये केल्यानंतर ते मॅनेजर असतो, त्याच्या ह्याला एवढ्या ब्रास टाईल लागणार आहे, देन रिलीज करतो की खरंच रिलीज करतो. त्याने
कुणाला दिसतं दॅट ते दिसतं ह्याला इस्टिमेशन डिपार्टमेंटला दिसतं. इस्टिमेशन डिपार्टमेंट बघतं की आपण जेवढं इस्टिमेट काढलेलं आहे त्याच्या आतलंच हे मटेरियल मागतोय का त्यांनी ऑलरेडी तेवढं मागवून झाल्याने एक्सेस मागतोय म्हणजे वेस्टेज वगैरे होते का तर आत असेल तर तो रिलीज करतो. त्याने रिलीज केलं की डायरेक्टली परचेस डिपार्टमेंटला दिसतं आणि परचेस डिपार्टमेंट मटेरियल डायरेक्टली साईटवर पाठवून देतं. अशी प्रोसिजर असते. मग सेम केस झाली 10व्या मजल्यापर्यंत काम आलं आणि मटेरियल संपलं सगळं. ठीक आहे. मग ज्या लिमिटेड कंपन्या असतात, मोठ्या कंपन्या असतात, दे डोंट डेव्हिएट फ्रॉम देअर फिक्स्ड अमाऊंट जे त्यांनी आधीच ठरवलेलं आहे की एवढंच मटेरियल लागणार आहे त्याच्यापेक्षा ते जास्ती डेव्हिएट होत नाहीत. का तर इथं कोणतरी जबाबदार आहे. जर इफ यू हॅव ऑलरेडी प्रोक्युर्ड 12 स्टोरी मटेरियल जे 12 मजल्याला लागणार आहे तेवढं मटेरियल तुम्ही ऑलरेडी मागवलंय तर तुम्हाला 2 मजल्याला मटेरियल का कमी पडतंय? ठीक आहे. मग ह्याच्यात 2 केसेस असू शकतात. एक तर द वेस्टेज इज डन बाय द कॉन्ट्रॅक्टरने काम करताना बरंच वेस्टेज केलंय त्याच्यामुळे मटेरियल तुटफूट झाली आणि 2 मजल्याला मटेरियल कमी पडते. ठीक आहे. ही एक केस. मग अशी जर केस असेल तर ते मटेरियलची जी कॉस्ट आहे ते कोण बिअर करणार? दॅट कॉस्ट नीड टू बी बिअर्ड बाय दॅट कॉन्ट्रॅक्टर बिकॉज ही इज वेस्टिंग द मटेरियल बियॉन्ड हिज लिमिट. त्याला जे आपण लिमिट दिलेलं आहे त्याच्यापेक्षा त्यांनी जास्ती वेस्टेज केलेला आहे. तो जो एक्झिक्युशनचा जो इंजिनियर आहे तो काय करणार? ही विल डेबिट दॅट मच अमाऊंट 2 लाख 3 लाख जी काही त्याची अमाऊंट आहे ती डेबिट मारणार. डेबिट मारल्यानंतर ती पण सिस्टीम मध्ये कॉन्ट्रॅक्टरला एंटर केलेलं असतं. त्याचं जे नेक्स्ट बिल आहे त्याच्यातून ती अमाऊंट वजा होणार आणि ही डेबिटची जी नोट आहे दॅट डेबिट नोट इज सेंड टू द इस्टिमेशन डिपार्टमेंट. इस्टिमेशन डिपार्टमेंट बघतं की हे 2 लाख रुपये आपण कॉन्ट्रॅक्टर कडून वसूल करतोय तर मग तो एक्सेस जे अमाऊंट एक्सेस जे मटेरियल लागणार आहे ते सिस्टीम मध्ये लावून देतो आणि ऍट दॅट टाइम द जो एक्झिक्युशनचा जो इंजिनियर आहे तो मागवू शकतोय. म्हणजे डेबिट मारल्यानंतरच तो तुम्हाला मटेरियल एक्स्ट्राचं मागवायला परमिशन देणार. हे झाली एक केस. कधी कधी असं होतं की इस्टिमेशन डिपार्टमेंट कडून मटेरियलचं कॉस्टिंग काढताना काहीतरी म्हणजे मटेरियल जेवढं लागणार आहे ना ते काढताना चूक होऊ शकते. समटाइम्स सम डिझाईन वेस्टेज आर हिडन अँड दॅट आर नॉट फिजिबल. म्हणजे डिझाईन वेस्टेज म्हणजे काय की एस्टिमेशन डिपार्टमेंट काय करते एवढी भिंत आहे तर ह्याला किती मटेरियल लागणार एवढंच कॉस्ट म्हणजे कॉस्टिंग धरलेली असते त्याने. पण कधी कधी आपलं डिझाईनच असं असतं की जास्तीचं वेस्टेज होतं त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल आय विल गिव्ह यू वन एक्झाम्पल. सपोज डॅडो ऑफ वॉल इज देअर. एक तुम्हाला एक्झाम्पल देतो की डिझाईन वेस्टेज म्हणजे काय आणि तिथं तुमची कुठं गडबड होते तुम्हाला लक्षात येईल. सपोज दिस इज वन ऑफ द वॉल ऑफ युअर बाथरूम. ठीक आहे. एखाद्या बाथरूमची ही वॉल आहे. ठीक आहे. तर एस्टिमेशन डिपार्टमेंट जेव्हा क्वांटिटी काढतं व्हॉट ही डू ही डायरेक्टली मेजर दिस एरिया. एस्टिमेशन डिपार्टमेंट काय करतं हा एरिया मेजर करतो आणि डायरेक्टली सिस्टीम मध्ये लावतो की समजा 10 स्क्वेअर फूट 15 स्क्वेअर फूट लाईक दॅट वे. पण काम करताना ऍक्च्युली काय होतं बघा. काम करताना समजा इथं टाईल्स आहेत. ठीक आहे. त्याची हाईट समजा 1600 mm हाईट आहे समजा याची. ठीक आहे. ही टोटल हाईट तुम्हाला जेवढी डॅडो लावायची सपोज दॅट इज 1600 mm. ठीक आहे. ती 1600 mm हाईट आहे अँड युअर टाईल साईज इज 1 फूट बाय 2 फूट म्हणजे 300 mm बाय 200 mm ची तुमची टाईल आहे. ठीक आहे. मग तुमचं डिझाईन कसं बसणार आहे बघा. ओके. हे 300 mm बाय 600 mm ची तुमची टाईल आहे. ठीक आहे. असं 300 असं 600. ठीक आहे. तुमची एक टाईल बसली वरून. ओके. त्याच्यानंतर इथं दुसरी टाईल बसेल. ठीक आहे. इथं दुसरी टाईल बसली आणि याच्यानंतर इथे एक पीस बसेल तुकडा. ठीक आहे. मग हा एक किती mm चा मी आय विल राईट ओव्हर हिअर. ओके. हा एक तुकडा बसला म्हणजे फुल टाईल बसली. त्याच्यानंतर इथे एक फुल टाईल बसणार आणि इथं बॅलन्स एक तुकडा बसणार काहीतरी जो काय असेल तो. ठीक आहे. तर हे किती हे 600 mm ची टाईल आहे हाईटला. ओके. दिस इज ऑल्सो 600 अँड दिस वुड बी हे किती राहिलं किती राहिलं. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय झालाय बघा. अशाच इकडे टाईल लागत जाणार आहेत. टाईल्स अशाच लागत जाणार आहेत इकडं इकडं आणि इकडं खाली. ठीक आहे. प्रत्येक वेळेस इथं फुल टाईल यूज मध्ये इथं फुल टाईल यूज मध्ये इथे एक तुकडा लागतोय 400 mm चा. त्याच्यामुळे काय होतंय बघा
400 mm तुम्ही कापणार आणि लावणार, पण इस्टिमेशन डिपार्टमेंटनी काय केले, एवढी स्टाईल आहे ना, एवढाच एरिया तुम्हाला पकडलाय, पण हा जो 200 चा तुकडा तुमचा प्रत्येक वेळेस वाया जातोय खालचा, तो तुम्ही कुठे लावू शकताय का? कुठंच नाही लावू शकत. तो तुम्हाला फेकून द्यावा लागतो किंवा तो इट इज नन ऑफ यूज. ठीक आहे. तर मग हे झालं डिझाइन वेस्टेज. 200 mm बाय 300 mm. दिस इज द डिझाइन वेस्टेज. हे एक्स्ट्रा वेस्टेज जे होते प्रत्येक टाईल प्रत्येक बाथरूम मध्ये होते आणि मल्टिप्लाय बाय जेवढे बाथरूम आहेत तेवढे. तर तेवढं वेस्टेज आपल्याला एस्टिमेशन डिपार्टमेंटला सांगायला लागतं की ते तुझं वाया जातंय. ठीक आहे. तर ते एक्सेस मला वाढवून दे. ठीक आहे. तू जेवढं पकडलंय त्याच्यापेक्षा हे वाया जाते ते मी कुठं वापरू शकत नाही. ते एक्सेस वाढवून दे आणि मग तो त्यांनी वाढवून दिल्यानंतर आपण मागवू शकतो. ठीक आहे. मग ह्या केसमध्ये कंपनी आणखीन आयडिया करते. कंपनीला डिझाइन डिपार्टमेंट असतं. डिझाइन डिपार्टमेंट जर इथं काम केलं तर कंपनी ते वेस्टेज वाचवू शकतं. कंपनी काय करते, जर असं वेस्टेज होत असेल म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण सॅम्पल फ्लॅट वगैरे बनवतो, कंपनी काय करते, इथे एक खाली स्कल्टिंग टाकून देते ग्रॅनाइट. इथं खाली आहे ना, अशी स्कल्टिंग जर टाकली आपण एखादी ग्रॅनाइटची वेस्टेज वेस्टेज आपल्याकडे बरेच ग्रॅनाइट असते. ठीक आहे. अशी जर स्कल्टिंग टाकून दिली समजा, ठीक आहे, ही जर 100 हाईट असेल, तर मग हा तुकडा कितीचा राहिला आता तुमचा? ठीक आहे. हा तुकडा तुमचा आता 300चा राहिला. हं? ठीक आहे. हा तुकडा तुमचा 300चा राहिला. म्हणजे इथला जो तुकडा निघालाय अर्धा, तो तुम्ही इथं इथं पुढे वापरू शकता. मग ह्या केसमध्ये तुमचं वेस्टेज होतंय का? काहीच नाही होत. आणि हे जे ग्रॅनाइट टाकलंय, हे तुमचं बरंच वेस्टेज असतं. वेस्टेज मधलं तुम्ही स्कल्टिंग दिसायला पण छान दिसते आणि तुमचं वेस्टेज पण वाचतंय. ठीक आहे. मग असं रिवाइज ड्रॉइंग वगैरे करण्यासाठी तुम्हाला तुम्ही डिझाइन डिपार्टमेंटचा उपयोग घेता. ठीक आहे. तर ह्या गोष्टी खूप मायक्रो लेव्हलवर बघितल्या जातात मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये, की आपलं डिझाइन रेग्युलर वेस्टेज जे कॉन्ट्रॅक्टर वेस्टेज आहे 10% आपल्याला द्यावंच लागतं. ते आपल्या हातात नाही कारण काम करताना तूट-फूट होतेच. ते 10% 5% हँडलिंगचं आपल्याला द्यावंच लागतं. पण हे जे वेस्टेज आहे डिझाइन वेस्टेज ते आपल्या हातात असतं. ते आपण मिनिमाइज करू शकतो. ओके. तर मग कंपनी असं रिवाइज करणार. पण काही केसमध्ये असं रिवाइज करू शकत नाही. म्हणजे फ्लॅटमध्ये समजा आपण आलो आणि इकडून आपण अख्ख्या टाईल टाकल्या. आता तुम्ही बघता 1 मीटर बाय 1 मीटर, 3 फूट बाय 3 फूटच्या टाईल असतात. मोठ्या टाईल्स असतात. इकडून लावत आलो, तो कोपरा लावत आलो आणि ह्या कोपऱ्यात जर मोठी टाईल शिल्लक राहत असेल तर तुकडा वाया जातो तो. ठीक आहे. स्कल्टिंग मध्ये वापरेल आपण, पण तरी पण काहीतरी वाया जातो. स्कल्टिंग तर किती लागणार आहे अशी. ठीक आहे. तर असं जे वेस्टेज होतं ते वेस्टेज दॅट वी हॅव टू टेल टू द एस्टिमेशन डिपार्टमेंट आणि तेवढं जे वेस्टेज होतंय तेवढं ते एस-ए-पी मध्ये लावून घ्यावं लागतं एक्सेस क्वांटिटी अँड वन्स ही प्लेस दॅट मच अमाउंट इन द एस-ए-पी देन वी कॅन आस्क फॉर द मटेरियल. ठीक आहे. मी जे मगाशी म्हणत होतो की 10व्या मजल्यानंतर जे मटेरियल शिल्लक राहत नव्हतं, पुरत नव्हतं, ते एकतर म्हणजे इस्टिमेशन करताना चुकलंय म्हणजे पकडलं गेलं नाही किंवा कॉन्ट्रॅक्टर कडनं वेस्ट झाले. तर लाईक दॅट वे आपण मटेरियल मागवतो. ठीक आहे. अशा अशा गोष्टी चालतात. मग हे सगळं कशाच्या थ्रू चालतंय तर एस-ए-पीच्या थ्रू चालतंय. आणखी याच्यात आपण एस-ए-पीचा फायदा काय तर आपण मटेरियलचं मॅनेजमेंट करू शकतो. सपोज 3 बिल्डिंग आहेत ए, बी, सी. ओके. सपोज देअर आर 3 बिल्डिंग्स ए, बी, सी. ए बिल्डिंग इज इन अ 60% कंप्लीशन. बी बिल्डिंग एक 30% म्हणजे एका मागे एक बिल्डिंग चालू असतात. ऍट अ टाइम चालू नसतात. का तर ऍट अ टाइम लेबर मिळणं शक्य नसतं. ठीक आहे. एखादी बिल्डिंग समजा 70%, दुसरी मागं 50% असते, तिसरी त्याच्या मागे 30% असते. ठीक आहे. एका मागे एक आपली कामं चालू असतात. सपोज एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनी म्हणजे बी बिल्डिंगला काहीतरी टाईल लागणार आहे. बी बिल्डिंगनी क्वांटिटी टाकली की वी आर रिक्वायरिंग 1000 ब्रास ऑफ आर-ए-के टाईल. ठीक आहे. टाईल मागवली त्यांनी. तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं वन्स द इंजिनियर साइट इंजिनियर ड्रॉप परचेस रिक्विजिशन इन एस-ए-पी. त्याला परचेस रिक्विजिशन टाकावी लागते. टाकल्यानंतर ती रिक्विजिशन कुणाला दिसणार? मी तुम्हाला काय म्हणलं मॅनेजरला दिसणार. त्या साइटचा जो काही मॅनेजर आहे त्याला दिसणार की ह्याला एवढा एवढा ब्रास आर-ए-के टाईल पाहिजे. ठीक आहे. मी त्याच्यानंतर काय तुम्हाला सांगितलं की तो रिलीज करतो. पण तो रिलीज करायचा का अनरिलीज करायचं हे त्याच्या हातात आहे. तर रिलीज केव्हा करणार? जर साईटवर टाईल अवेलेबलच नसेल तर तो रिलीज करणार. पण त्याला जर असं दिसलं की ऑलरेडी ए बिल्डिंगनी आर-ए-के टाईल मागवून ठेवल्यात, पण त्या बिल्डिंगचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. सम प्रॉब्लेम ऑफ दॅट बिल्डिंग इज देअर. कॉन्ट्रॅक्टर वर्क करत नाही आणि त्या बिल्डिंगनी मागवलेलं ऑलरेडी मटेरियल शिल्लक आहे साईटवर खूप. तर मग बी बिल्डिंगला आपण अजून जर परमिशन दिली तर बी बिल्डिंगचं पण येऊन पडेल साईटवर आणि त्या केसमध्ये काय होतं साईटवर विनाकारण खूप मटेरियल टाईलचं येऊन पडतं. मग त्या केसमध्ये जो प्रोजेक्ट मॅनेजर आहे त्याला त्या साईटच्या शेजारच्या बिल्डिंग मधलं त्याच्याच बिल्डिंग मधलं जर मटेरियल दिसत असेल तर तो काय करणार
ती रिक्विजिशन अनरिलीज करणार ठीक किंवा होल्ड करून ठेवणार आणि ए बिल्डिंगला जे मटेरियल मागवले ते टेम्पररी बी बिल्डिंगला शिफ्ट करून देणार वापरा तुम्ही कारण त्या बिल्डिंगचा कॉन्ट्रॅक्टर वापरत नाही तुम्ही वापरा मग ह्याच्यात फायदा काय होतोय तर विनाकारण आपण जर मटेरियल मागून ठेवलं तर कंपनीचा पैसा अडकून राहतो तोच जर पैसा अडकून नाही राहिला तर कंपनी तो पैसा दुसरीकडे वापरून त्यांना पैसे मिळू शकतात ठीक आहे म्हणजे मायक्रो लेवलचं मॅनेजमेंट असतं मटेरियलचं दॅट मॅनेजमेंट कॅन बी डन थ्रू दिस एसएपी सिस्टीम एसएपी सिस्टीम होती म्हणून त्याला कळालं की साईटवर मटेरियल शिल्लक आहे ठीक आहे आणखीन काय असतं काही मटेरियल असतं साईटवर जे एसएपी मध्ये कसं आहे बघा एखादं मटेरियल जर तुम्ही 3 महिने मागवले आणि 3 महिने झाले युज नाही केलं तर तिथं लगेच रेड कलर मध्ये इंडिकेट व्हायला चालू होतं की समजा फ्लश वॉल एक फ्लश वॉल समजा 3000चा आहे असे 100 फ्लश वॉल मागवले 3 लाखाचं मटेरियल आहे 3 महिने झालं साईटवर आले पण त्या इंजिनियरनी अजून वापरलंच नाहीये त्यांनी विनाकारण मागवून ठेवले आणि वापरलंच नाहीये तर ते हिट व्हायला चालू होतं लगेच रेड कलर मध्ये मग ते त्या जो मॅनेजर आहे किंवा जे कन्सर्न डिपार्टमेंट आहे त्याला ते दिसतं आणि ही कॅन कॉल दॅट इंजिनियर आणि ही कॅन आस्क व्हाय यू आर नॉट युझिंग दिस मटेरियल ठीक आहे मग असं जर पूर्ण चेक असेल सगळीकडे तर विनाकारण मटेरियल कोण विनाकारणचं मागवणार नाही आणि मॅनेजमेंट वुड बी इन अ गुड वे ठीक आहे तर दिस इज द यूज ऑफ दिस एसएपी सिस्टीम एसएपी सिस्टीम खूप सोपी आहे वापरायसाठी आणि इट इज हॅव्हिंग व्हेरी नाईस यूज इन कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री ज्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत सध्या ती सिस्टीम वापरतायत ठीक आहे तर हे सांगायचं होतं ठीक आहे बघूया आता मेन सिलेबस इकडे जाऊया ओके तर वी विल कम टू अवर कोर्स सिलेबस ठीक आहे एसएपी सिस्टीम काय होते ईआरपी सिस्टीम आपल्याला पुढे आहे तेव्हा आपण बघूया ती गोष्ट ठीक आहे तर आपण मागच्या लेक्चर मध्ये काय पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा जो काही मॅनेजर आहे त्याला एखादी गोष्ट सक्सेस करायची असेल तर त्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करायला लागतात ही हॅव टू डू द प्लॅनिंग जे काय करायचं आहे त्याचं प्लॅनिंग करायला लागतं ही हॅव टू थिंक बिफोर डुईंग दॅट थिंग ठीक आहे ही हॅव टू मेक द प्लॅनिंग देन ही हॅव टू ऑर्गनाइज द थिंग इन अ बेटर वे कुणाकडून कसं गोष्टी करून घ्यायच्या दॅट ही हॅव टू ऑर्गनाइज ठीक आहे देन ही हॅव टू मेक द स्टाफिंग मध्ये काय सांगितलं he have to allot the various engineers and he have to give the role and responsibility to each other ठीक आहे प्रत्येकाला ज्याचा त्याचा रोल डिफाईन करून द्यायचा सो दॅट एव्हरीवन वुड बी रिस्पॉन्सिबल फॉर समथिंग ठीक आहे प्रत्येकाला जर डिफाईन करून दिलं की ह्याच्यावर तुला लक्ष ठेवायचंय तरच तुम्ही लक्ष ठेवणार नाहीतर मला वाटणार तो बघतोय त्याला वाटणार मी बघतोय आणि त्याच्यामध्ये सगळी गडबड होऊन जाणार सो स्टाफिंग इज इम्पॉर्टंट स्टाफिंग इट इज द थर्ड स्टेप ऑफ फंक्शन ऑफ अ मॅनेजरची तिसरी महत्वाची स्टेप आहे किंवा फंक्शन आहे इट रेफर्स टू रिक्रुटिंग मग ह्याच्यात काय काय होतं एच आर डिपार्टमेंट जेवढे काही इंजिनियर्स लागणार आहेत ते रिक्रूट करतं सिलेक्ट करतं देन अपॉइंटमेंट देतं अपॉइंटमेंट टू द एम्प्लॉई assigning them the duties responsibilities then maintaining the fair relationship between the employee and manager and taking care of grievances of एम्प्लॉईज म्हणजे एम्प्लॉईचे जे काही प्रॉब्लेम आहेत कधी कधी आपण एखाद्या एम्प्लॉईला एखादं काम दिलं बट इफ ही इज अनकॅपेबल टू डू दॅट वर्क वी नीड टू टेक केअर ऑफ दॅट थिंग म्हणजे काय प्रॉब्लेम आहे त्याचा अधूनमधून रिव्ह्यू घेतला पाहिजे ठीक आहे इट ऑल्सो इन्क्लुड्स द ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ द एम्प्लॉईज एखादा एम्प्लॉई एखाद्या प्रकारचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काम करून आलाय आणि इफ ही सपोज टू डू वर्क इन अ purely construction building construction at that time we have to give some training to him okay तर training and development of the employee बघावं लागतं deciding their remuneration then promotion increment या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागतं and evaluating the performance maintaining the personal record and records of the employee कुठला एम्प्लॉई सारखा अब्सेंट राहतोय किंवा काय प्रॉब्लेम असेल तर असे रेकॉर्ड पण आपल्याला मेंटेन करावे लागतात ओके ऑल दिस थिंग्स कम्स अंडर द स्टाफिंग ओके सो सिंपल वर्ड मध्ये जर आपण स्टाफिंग सांगायचं झालं तर स्टाफिंग इम्प्लाइज द सिलेक्शन अँड प्लेसमेंट ऑफ द मोस्ट एबल कॉम्पिटंट पर्सन ऑन ईच पोझिशन प्रोव्हाइडेड इन ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर प्रत्येकाला त्याच्या कॅपॅसिटीनुसार आपल्याला जे काम करून घ्यायचंय तिथं त्याला बसवणं ठीक आहे कंपनीचं त्या पोझिशन पासून काय एक्सपेक्टेशन आहे ते एक्सपेक्टेशन फुलफिल करणारा इंजिनियर अपॉइंट करणं दिस कम्स अंडर द स्टाफिंग ओके
तर स्टाफिंग मीन्स प्लेसमेंट ऑफ द राईट मॅन ऑन द राईट जॉब ऍट द राईट टाइम. ठीक आहे, राईट टाइम पण खूप महत्वाचं आहे. नाहीतर एखादे 5 इंजिनियर तुम्ही घेऊन ठेवलेत खूप चांगलेत म्हणून आणि 5 वर्ष त्यांना काही काम दिलं नाही तरी सुद्धा ह्याचा काही उपयोग नाही. ओके, सो राईट पर्सन इन द राईट प्लेस अँड ऑन द राईट टाइम, इट इज कम्स अंडर द स्टाफिंग. ठीक आहे. देन डायरेक्टिंग. आता हे जे इंजिनियर घेतलेत आपण त्यांना आपल्याला काहीतरी काम दिलं पाहिजे प्रॉपरली. जर त्यांना काम नाही दिलं तरी इट इज नन ऑफ यूज. ठीक आहे. सो वन्स एम्प्लॉईज आर अपॉइंटेड देअर इज अ नीड टू इन्स्ट्रक्ट देम, देअर इज नीड टू इन्स्ट्रक्ट देम अँड गेट द वर्क डन. ठीक आहे, त्यांना काम सांगून त्यांच्याकडून वर्क करून घ्यायचं आपलं काम आहे. डायरेक्टिंग रेफर्स टू गिव्हिंग द इन्स्ट्रक्शन टू द एम्प्लॉई बाय मोटिवेटिंग देम. ठीक आहे, आपण असं ये रे बाबा करून टाक तेवढं, किंवा तुला कळत नाही का रोज काय सांगायचंय करत जा, असं असं सांगायचं नाही. त्याला विश्वासात घेऊन त्याला मोटिवेट करून त्याला काम सांगायचंय. ठीक आहे. सो गिव्हिंग इन्स्ट्रक्शन टू द एम्प्लॉई बाय मोटिवेटिंग देम, सुपरवायझिंग द ऍक्टिव्हिटीज ऑफ द एम्प्लॉई. त्याला मोटिवेट करून सोडला म्हणजे नाही, तो करतोय का नाही ते सुपरवाइज करणं पण काम आहे. कम्युनिकेटिंग विथ देम विथ फॉर देअर क्वेरीज. So all this comes under the directing, and manager acts as a leader and guide them to right direction. So directing function includes supervising, motivating and communicating and leadership. All these comes under the directing. ठीक आहे. तो सिंपल वर्ड मध्ये डायरेक्टिंग सांगायचं झालं तर काय, इट इज द स्टेज वेअर द मॅनेजर गाइड्स हिज सबऑर्डिनेट्स टुवर्ड्स द बेस्ट अटेनमेंट ऑफ द कॉमन ऑब्जेक्टिव्ह. कॉमन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, आपलं जे मेन गोल आहे ते अचीव्ह करण्यासाठी प्रत्येकाला त्याला डिफाईन दिलेलं काम तो करतोय का नाही ते डायरेक्ट करून सांगून ते सुपरवाइज करणं, दॅट सिम्पली मीन्स द डायरेक्टिंग. ठीक आहे. It is the stage where the manager guides his subordinates towards the best attainment of the कॉमन ऑब्जेक्टिव्ह. कॉमन ऑब्जेक्टिव्ह प्रत्येकाच्या साईटवर जेवढे इंजिनियर्स आहेत त्यांचं एक कॉमन ऑब्जेक्टिव्ह असणार की आपल्याला ही बिल्डिंग मार्च पर्यंत कम्प्लीट करायची, किंवा अशा टाइप मध्ये जे काय असेल ते त्यांचं कॉमन ऑब्जेक्टिव्ह असणार, कॉमन गोल असणार. ठीक आहे. सो देर आर मेन 4 ऍस्पेक्ट ऑफ द डायरेक्टिंग फंक्शन. ठीक आहे. आता हे डायरेक्टिंग आहे, ह्याचे 4 ऍस्पेक्ट आहेत. कोणते डायरेक्टिंग मध्ये काय येतं तर लीडरशिप, आपल्याला लीड करायची एखादी टीम. देन वी हॅव टू मोटिवेट दॅट टीम. ठीक आहे, नुसतं लीड करून उपयोग नाही, आपल्याला त्यांना मोटिवेट पण करायचंय की हे काम आपण करू शकतो इतक्या कमी वेळात. ठीक आहे. देन वी हॅव टू कम्युनिकेट विथ देम फॉर देअर प्रॉब्लेम्स अँड इनपुट. कधी कधी आपल्याला प्रॉब्लेम पण ओके, वी हॅव टू सुपरवाइज ऑल दिस थिंग्स. ठीक आहे. सो दीज आर द 4 मेन aspects of the direction function: leadership, motivation, then communication and supervision. नाउ नेक्स्ट वन इज अ कंट्रोलिंग. एकदा डायरेक्ट केल्यानंतर आपण सगळ्यांना सांगितलंय, ते सांगितल्यानंतर ते कंट्रोल करणं पण महत्वाचं. नुसतं सांगून उपयोग नाही, होतंय का नाही ते कंट्रोल करायचं. दिस इज द लास्ट फंक्शन ऑफ द मॅनेजर. शेवटचं फंक्शन आहे. दिस इज द लास्ट फंक्शन ऑफ द मॅनेजर. इन दिस फंक्शन मॅनेजर ट्राय टू मॅच द ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ द प्लॅन परफॉर्मन्स. जे काय आपण ठरवलंय त्याच्या पद्धतीने सगळं होतंय का नाही ते चेक करणं यात होतं. इफ देअर इज नो मॅच बिटवीन द बोथ ऑफ देम, जे आपण ठरवले त्याच्या पद्धतीने जर गोष्टी होत नसेल, then try to find out the reasons for the deviation and suggest the corrective measures to come on the actual plan. ठीक आहे. जर आपण जसं ठरवलेलं होतं त्याच्याप्रमाणे जर बिल्डिंग फास्ट काम करत नसेल तर ही हॅव टू सजेस्ट व्हॉट टू डू. म्हणजे लेबर कमी पडतायत तर दुसऱ्या बिल्डिंगचे लेबर प्रोक्यूर करा, मटेरियल कमी पडतंय तर दुसऱ्या बिल्डिंगचं मटेरियल प्रोक्यूर करा, किंवा बाहेरून मार्केटमधून आणा, किंवा एखादं डिझाईन चेंज करा. एक कधी कधी असं असतं की ते एक किचकट काम असतं, त्या किचकट काम करण्यासाठी वेळ जातोय खूप, तर त्याच्यासाठी वेगळा एखादा कॉन्ट्रॅक्टर आपल्याला डिप्लॉय करा, किंवा ते काम कसं चेंज करता येईल ते बघा. ठीक आहे. सो ऑल दिस कम्स अंडर द controlling. So he have to suggest the corrective measures to come on the plan which is actually planned. Okay, so controlling functions refer to all the performance measurement and follow up actions that keep the actual performance on the path and plan. ठीक आहे. ज्या काही गोष्टी ठरवल्यात त्याच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडणं, all these things comes under the controlling. ठीक आहे.
सो कंट्रोलिंगची डेफिनेशन काय? इट इम्प्लाइज दॅट द ऍक्शन ऑफ द पीपल वर्किंग थ्रू आउट द एंटरप्राइज आर अकॉर्डिंग टू द प्लॅन ऑर नॉट. जे काही लोक ऑर्गनायझेशन मध्ये काम करतायत ते आपण जो काही आधी प्लॅन ठरवलाय त्याप्रमाणे होत आहेत का नाही होत आहेत ह्याला म्हणायचं कंट्रोलिंग. ठीक आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या असतात ना त्याच्यामध्ये जे एस्टिमेशन प्लॅनिंग डिपार्टमेंट पण असतं. तर प्लॅनिंग डिपार्टमेंट व्हिजिट दॅट साइट वन्स इन अ वीक. ही फिजिकली व्हिजिट द बिल्डिंग. ठीक आहे. फिजिकली व्हिजिट करतो बिल्डिंगला. ऍट ऍक्च्युअल सगळी कंडिशन लिहून काढतो. देन त्याच्याकडे ओरिजिनल जो आपला प्लॅन होता की या दिवशी ही बिल्डिंग कुठल्या स्टेजला पाहिजे होती त्या प्लॅनच्या पुढे ऍक्च्युअल जे काय आहे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर हे करतो आणि त्यांच्यानंतर त्यांची मीटिंग होते की इज इट गोइंग इन अ राईट वे और इज इट गोइंग इन अ रॉंग वे. ठीक आहे. चुकतंय का बरोबर आहे त्याचं रिव्ह्यू मीटिंग होते आणि त्याच्यानंतर ते ठरवतात की आता इथून जर काहीतरी चुकत असेल तर एक्झिट प्लॅन काय आपला. एक्झिट प्लॅन म्हणजे काय की काम कसं फास्ट करायचं. ठीक आहे. तर प्रत्येक आठवड्याला प्लॅनिंग डिपार्टमेंटची व्हिजिट होते अँड दे रिव्ह्यू द वर्क. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी स्ट्रक्चर्ड आहे त्याला काहीतरी मिनिंग आहे वाय वी आर डुईंग दिस. ठीक आहे. आफ्टर दॅट वी विल सी द लेवल्स ऑफ द मॅनेजमेंट. ठीक आहे. आता लेवल्स ऑफ द मॅनेजमेंट मध्ये काय येणार की कुठलंही काम करायचंय तर प्रत्येकाला काहीतरी जबाबदारी दिली पाहिजे. देन अँड ओनली देन द वर्क वुड बी हॅपन. किंवा प्रत्येक खुर्चीला काहीतरी व्हॅल्यू दिली पाहिजे तरच त्या खुर्चीचं लोक ऐकतील. मग तिथं उद्या एखादा सुपरवायझर जर त्याला आपण प्रमोट करून जर मॅनेजरच्या खुर्चीवर बसवलं कंपनीनं ऑथेंटिकली. ठीक आहे. तर उद्यापासून त्या सुपरवायझरला मॅनेजरची किंमत येऊन जाते. त्यानं जी सांगल ते ऐकायला लागतं. त्याने एखादं बिल रिलीज केलं की बिल रिलीज होतं. ठीक आहे. तर ह्या हे सगळं स्ट्रक्चर आपण फॉर्म करतो त्याला म्हणायचं लेवल ऑफ द मॅनेजमेंट. वेगवेगळ्या लेवलचं मॅनेजमेंट असतं. टॉप लेवलला खालच्या लेवलला जाऊन बघायची गरज नसते आणि खालच्या लेवलला वरती काय सांगते त्याच्याशी काय घेणं देणं नसतं. त्यांनी जे सांगितलं तेवढं करायचं असतं. का सांगितलं ह्याच्याशी त्याला काय घेणं देणं नसतं. त्याला फक्त करून घ्यायचं एवढंच माहित असतं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या लेवलचं मॅनेजमेंट आहे. सगळ्यात पहिल्यांदा टॉप लेवल मॅनेजमेंट विच इज द की डिसिजन मेकर. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 3 BHK चे फ्लॅट करायचे आहेत, 1 BHK चे फ्लॅट करायचे आहेत, रेट किती काढायचा आहे, किती दिवसात साईट कंप्लीट करायचे, कुठल्या स्कीम वगैरे द्यायच्यात का किंवा काही असे की डिसिजन जे घ्यायचे हे डिसिजन टॉप लेवल मॅनेजमेंट कडून घेतले जातात. देन मिडल लेवल मॅनेजमेंट. तर ह्या टॉप लेवल मॅनेजमेंट एखादं डिसिजन घेतलं तर ते मिडल लेवल मॅनेजमेंटला कन्व्हे करतात की आपल्याला असं करायचंय. ठीक आहे. मग मे बी मिडल लेवल मॅनेजमेंट त्यांना काही इनपुट देऊ शकतं जे टॉप लेवलवर मॅन्डेटरी नाहीये पण ते ऐकू शकतात इफ इट इज फिजिबल किंवा ऐकण्यासारखी एखादी गोष्ट असेल तर मिडल लेवल मॅनेजमेंट टॉप लेवल मॅनेजमेंटला सांगू शकते की यू हॅव टू डू ऑर यू हॅव टू इम्प्लिमेंट दिस थिंग अँड दिस थिंग्स विल हेल्प अस टू get more and more profit. Okay. So first is a top level management, then middle level management, then supervisory level, ऑपरेशनल लेवल और लोअर लेवल मॅनेजमेंट. ठीक आहे. मग ह्याच्यात काय येणार जे काही बाकीचे ज्युनियर इंजिनियर असिस्टंट इंजिनियर असतील किंवा त्यांच्या हाताखाली सुपरवायझर्स असतील. ठीक आहे. किंवा स्टोअर कीपर आहे जे मटेरियल आलंय गेले व्यवस्थित आहे का नाही हे बघतात. तर ऑल दिस कम्स अंडर द सुपरवायझरी लेवल और ऑपरेशनल लेवल और लोअर लेवल मॅनेजमेंट. ठीक आहे. असं आपण वेगवेगळ्या लेवलमध्ये ह्याला बायफर्केट करू शकतो. टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये कोण येतं बघा. The top level management consists of the chairman, main chairman, a board of director, managing director, general manager, president, vice president, chief executive officer, chief financial officer and chief operating officer etc. आता समजा एखाद्याची छोटी साईट आहे तर तो स्वतः चेअरमन असेल, तो स्वतः जनरल मॅनेजर असेल, तो स्वतःच मॅनेजर असेल. ठीक आहे. पण खूप मोठी कंपनी असेल तर त्याच्यात असे वेगवेगळे पोस्टिंग असतात अकॉर्डिंग टू द कंपनी चा जो काही पसार आहे त्याच्यानुसार त्यांनी एवढी लोक ठेवू शकतात किंवा एकच माणूस ह्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो जर छोटी कंपनी असेल तर. ठीक आहे. तर ऑल दीज पोझिशन्स कम्स अंडर द टॉप लेवल मॅनेजमेंट अँड इट इन्क्लुड्स द ग्रुप ऑफ क्रुशियल पर्सन इसेन्शियल फॉर लीडिंग अँड डायरेक्टिंग द एफर्ट्स ऑफ द अदर पीपल. बाकीच्या लोकांनी त्याच्या खालच्या लोकांनी काय करायचंय काय नाही करायचंय हे ठरवतंय कोण तर दिस टॉप लेवल मॅनेजमेंट. ओके. सो दिस इज द क्रुशियल management level in the management. Okay. After that the main functions of this top level management. आता हे top level management चे main functions काय आहेत बघा. डिटरमाइनिंग द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द एंटरप्राइज. आपली कंपनी आहे आपल्या कंपनीचं एम काय आहे. आपल्याला लो कॉस्ट हाऊस बनवायचे, हाय कॉस्ट हाऊस बनवायचे,
का लोकांच्या कल्याणासाठी नो लॉस नो प्रॉफिट मध्ये घरं विकायचे, काय करायचं, आपलं एम काय आहे, ठीक आहे. व्हॉट इज द डिटरमाइनिंग द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एंटरप्राइज, देन फ्रेमिंग ऑफ प्लॅन अँड पॉलिसीज. मग त्याच्यानंतर आपली जी कंपनी आहे त्याच्यामधले जे काही एम्प्लॉय आहेत, एम्प्लॉईंना आपण किती लिव्ह द्यायच्या, त्यांना काय इन्सेंटिव्ह द्यायचे, पॉलिसीज कुठल्या द्यायच्या का नाही, वर्कमन कॉम्पन्सेशन पॉलिसी वगैरे आपल्या सगळ्या लेबरला प्रोव्हाइड करायची का नाही, प्रोव्हिडंट फंड पीएफ वगैरे आपल्या एम्प्लॉईजला आपण द्यायचं का नाही, हे सगळं कोण ठरवतं, तर हे टॉप लेवल मॅनेजमेंट. सो फ्रेमिंग द प्लान्स अँड पॉलिसीज, देन ऑर्गनायझिंग द ऍक्टिव्हिटीज टू बी परफॉर्म्ड बाय द पर्सन वर्किंग इन अ मिडल लेवल. मिडल लेवल म्हणजे यांच्या खाली कोण आहेत, तर मॅनेजर्स आहेत, ते अख्खी साईट सांभाळणार आहेत, किंवा प्रत्येक डिपार्टमेंटचे जे हेड्स आहेत त्यांना ते सांगतात की तुम्ही काय करायचंय, ठीक आहे. देन assembling the all the resources such as finance fixed assets, ठीक आहे. म्हणजे काम करण्यासाठी जो काही पैसा लागणार आहे किंवा जी काही जमीन वगैरे लागणार आहे हे अवेलेबल कोण करून देतं, तर हे टॉप लेवल मॅनेजमेंट. देन इट इज रिस्पॉन्सिबल फॉर वेलफेअर ऑफ द सर्वायवल ऑफ द ऑर्गनायझेशन. टॉप लेवल मॅनेजमेंट जर डिसिजन चुकीचे घेत असेल तर कंपनी वुड नॉट सर्वाइव्ह. ओके. सो ऑल द सर्वायवन्स ऑफ द कंपनी इज डिपेंडिंग ऑन द डिसिजन टेकन बाय दिस टॉप लेवल मॅनेजमेंट, ठीक आहे. जर कंपनीचा मालकच चांगला असेल तर एम्प्लॉईंना पण त्याचा फायदा होतो आणि ऍट द एंड कंपनीला त्याचा फायदा होतो, ठीक आहे. आणि लास्ट काय, द अफेअर विच आउटसाइड द वर्ल्ड सच एज मीटिंग अँड गव्हर्नमेंट ऑफिशियल्स. आता तुमची कंपनी आहे आणि त्या कंपनीला एखादं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यायचं आहे गव्हर्नमेंट कडून, किंवा एखादं फंड अवेलेबल करून घ्यायचं आहे, किंवा एखाद्या गोष्टीची सबसिडी अवेलेबल करून घ्यायची, हे सगळ्या गोष्टी कोण बघणार, तर दिस टॉप लेवल मॅनेजमेंट विल हँडल ऑल दिस थिंग्स, ठीक आहे. तर टॉप लेवल मॅनेजमेंटची ही काम आहेत. त्याच्यानंतर येतं मिडल लेवल मॅनेजमेंट, ठीक आहे. तर मिडल लेवल मॅनेजमेंट मध्ये काय, दिस लेवल ऑफ मॅनेजमेंट कन्सिस्ट ऑफ द डिपार्टमेंट हेड सच एज परचेस डिपार्टमेंट हेड. मी मगाशी तुम्हाला सांगितलं बघा, वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. तर मिडल लेवल मॅनेजमेंट मध्ये ह्या सगळ्या डिपार्टमेंटचे हेड्स येतात, ठीक आहे. तर परचेस डिपार्टमेंट हेड, देन सेल्स डिपार्टमेंट हेड आलं, त्याच्यानंतर फायनान्स डिपार्टमेंट हेड, मार्केटिंग डिपार्टमेंट हेड, ठीक आहे, किंवा मार्केटिंग मॅनेजमेंट, इट मे कम्स अंडर द सेल्स डिपार्टमेंट. देन एक्झिक्युटिव्ह ऑफिसर और प्लांट सुपरिटेंडेंट, और यू मे कॉल इट एज प्रोजेक्ट मॅनेजर, जो काय एक्झिक्युशनचा मॅनेजर असेल तो, एक्सेट्रा. पीपल ऑफ दिस ग्रुप आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्झिक्युटिंग द प्लान्स अँड पॉलिसीज मेड बाय द टॉप लेवल. हे जे आहेत मेनचे टॉपचे बॉस, ठीक आहे, हे टॉपच्या मॅनेजमेंटने जे काही डिसिजन घेतले ते खाली इम्प्लिमेंट करण्यासाठी जबाबदार आहेत, ठीक आहे. अँड दे ऍक्ट एज अ लिंकिंग पिन बिटवीन द टॉप लेवल अँड लोअर लेवल मॅनेजमेंट, ठीक आहे. दे ऍक्ट एज अ लिंकिंग पिन बिटवीन द टॉप लेवल अँड मिडल लेवल और सॉरी लोअर लेवल मॅनेजमेंट. ओके. सो त्यांचे फंक्शन्स काय आहेत बघा. द मेन फंक्शन ऑफ दिस मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट आर इंटरप्रिटेशन ऑफ द पॉलिसीज मेड बाय द टॉप मॅनेजमेंट. टॉप मॅनेजमेंटने काही पॉलिसीज ठरवून दिल्यात, त्याचं इंटरप्रिटेशन करणं आणि ते खाली अप्लाय करणं. ऑर्गनायझिंग द ऍक्टिव्हिटीज ऑफ देअर डिपार्टमेंट, ठीक आहे. परचेस डिपार्टमेंट आहे, सेल्स डिपार्टमेंट आहे, कुठलं डिपार्टमेंट आहे, ते ठरवल्याप्रमाणे काम करतं का नाही ते त्याच्यावर वचक ठेवणं बघायचं. देन फाइंडिंग आउट द रिक्रुटिंग और सिलेक्टिंग अँड अपॉइंटमेंट रिक्वायर्ड एम्प्लॉई, ठीक आहे. आपल्याला जे काही एम्प्लॉई लागतात ते रिक्रूट करणं हे पण काम आहे. मोटिवेटिंग द पर्सन्स टू परफॉर्म देअर ॲबिलिटी, जे काही तुमचे एम्प्लॉय आहेत त्यांना मोटिवेट करणं आणि काम करून घेणं. कंट्रोलिंग द इन्स्ट्रक्शन अँड इन्स्ट्रक्टिंग द एम्प्लॉई. देन कॉर्पोरेट विथ द अदर डिपार्टमेंट फॉर द कॉर्पोरेट विथ द अदर डिपार्टमेंट फॉर द स्मूथ फंक्शनिंग. कधी कधी बिलिंग डिपार्टमेंट आणि परचेस डिपार्टमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की मला बिलच मिळालं नाही त्यामुळे मी मटेरियल देणार नाही. परचेस डिपार्टमेंट काय म्हणतो, हा मटेरियल दिना झालाय, पण त्याचा प्रॉब्लेम असतो की बिलिंग डिपार्टमेंटने पैसेच त्याचे जुने दिलेले नसतात. तर ह्यांचं जे कोऑर्डिनेशन आहे ते कुठलं मिडल लेवल मॅनेजमेंट करतं, ठीक आहे. त्यांना म्हणत की अरे त्याचे पैसे रिलीज कर, त्याशिवाय तो मटेरियल देणार नाही. तर हे जे कोरिलेशन आहे किंवा त्या गोष्टी आहेत ते मिडल लेवल मॅनेजमेंट करतं. आणि इम्प्लिमेंटिंग द प्लॅन फॉर्म बाय द टॉप लेवल. दीज आर द मेन फंक्शन्स ऑफ द मिडल लेवल मॅनेजमेंट. आणि त्याच्यानंतर येतं लोअर लेवल मॅनेजमेंट. अँड दिस लेवल मॅनेजमेंट कन्सिस्ट ऑफ द सुपरवायझर, सुप्रिटेंडेंट, foreman, sub department executive, clerks. It may be consist of the junior engineers also. Okay. Sir, managers of this group actually carry the work
or reform the activity according to the plans given by the top and middle level management, their authority is limited. यांना जास्ती काय ऑथॉरिटी नसते. यांना कोणी विचारायला गेलं काय म्हणतं, मॅनेजरला विचारा, मला काय माहित नाही, काय चुकलं तर माझा काय विषय नाही, वरनं सांगितलं मी करतोय. ठीक आहे, हे डायरेक्टली हात वर करतात. ह्यांना ऑथॉरिटीच नाहीये तेवढी. हे जास्तीत जास्त वरती सांगू शकतात, पण त्यांना ऑथॉरिटी नाहीये. काय द क्वालिटी, ह्यांचं काम काय आहे की जे सांगितलंय तसं फक्त करून घेणं. का सांगितलंय, कशासाठी सांगितलंय, इट इज नन ऑफ यूज फॉर देम. ओके, त्यांचं मेन काय द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ द आउटपुट डिपेंडिंग अपॉन द इफिशियन्सी ऑफ दिस लेवल मॅनेजर. एखादं काम किती फास्ट काढून घेतोय हे सगळं कशावर डिपेंड आहे, तर हे जे खालचे जी लोक आहेत त्यांचं जर टाईट कंट्रोल असेल तर काम फास्ट होतं. ठीक आहे, सो क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ द आउटपुट डिपेंड अपॉन द इफिशियन्सी ऑफ दिस लेवल मॅनेजर अँड दे पास ऑन द इन्स्ट्रक्शन टू द वर्कर अँड रिपोर्ट द मिडल लेवल मॅनेजमेंट. ठीक आहे, जे काय काम आहे ते त्यांनी लेबर्सला सांगतात आणि झालेलं काम जे आहे ते मिडल लेवल मॅनेजमेंटला सांगतात. सो दीज आर द मेन फंक्शन्स ऑफ द लोअर लेवल मॅनेजमेंट. सगळ्यात खालचं लेवलचं मॅनेजमेंट आहे. तर रिप्रेझेंटिंग द प्रॉब्लेम्स ऑफ द वर्कर्स, वर्कर्सचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कधी कधी प्रॉब्लेम असतो वर्कर्सला की किचकट काम आहे आणि ते होऊ शकत नाही. त्यांना समजा एखादा ब्रेकर, स्पेशल ब्रेकर विकत घ्यायचा आहे. ठीक आहे, टाच्याने होत नाही सर, आम्हाला ब्रेकर आणा तसला टाचा मारायचा, तर आपलं काम फास्ट होईल. हे असं वर्करचे जे काही इनपुट आहेत ते वरती कळवतात. सो रिप्रेझेंटिंग द प्रॉब्लेम्स ऑफ द वर्कर, मेंटेनिंग द गुड वर्किंग कंडिशन and developing the healthy relation between the supervisor and subordinate, then looking for the safety of the worker. साईटवर जे काही काम चाललेलं असतं ते ऍक्च्युली हे सुपरवाइज करत असतात. त्यामुळे जे काही काम चाललंय, इफ डज इट इन द सेफ वे, सेफ्टीचे सगळे नॉर्म्स वापरतायत का लोक किंवा वर्कर, हेच लोक बघत असतात. देन हेल्पिंग फॉर द मिडल मॅनेजमेंट इन द recruiting and selecting the appointment of the worker. वर्कर वगैरे घ्यायचे असतील तर ह्या लोकांकडूनच इनपुट मिळतात. देन कम्युनिकेटिंग विथ द वर्कर अँड वेलकमिंग देअर सजेशन्स. वर्करचे काही सजेशन्स आहेत किंवा कम्युनिकेशन आहे या लेवलचं मॅनेजमेंट मध्ये होतं. दे ट्राय टू मेंटेन द प्रिसाइज स्टँडर्ड ऑफ द क्वालिटी मेंटेन करतात हे. अँड दे आर द रिस्पॉन्सिबल फॉर बुस्टिंग द मॉरल ऑफ द वर्कर्स. ठीक आहे, वर्करशी डायरेक्टली यांचं रिलेशन असतं. सो they are the responsible for the moral of the worker. ठीक आहे, याच्या पुढचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, प्रेझेंट लिहिली का?